याच्यामध्ये गोरेगावमध्ये कोटी रुपयामध्ये अमाऊंट आहे ज्याची फसवणूक झाली वगैरे अशी काही माहिती समजते. आपल्याकडे काय दाखल आहे आणि नक्की काय प्रकार आहे? बरोबर आहे. दिनांक 25/3/2025 रोजी फिर्यादीनामे शिवाजी रोहिदास गाडे राहणार गोडेगाव यांनी गोडेगाव येथे दिलेल्या फिर्यादीवरून गोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 50/25 BNS कायदा कलम 318(4), 316(2), 351(2), 352, 3(5) या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 24% परताव्याच्या नावावर आमच्याकडून रक्कम घेतल्या गेल्या, परतावा मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळत नाहीत. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे. आता जे तक्रार द्यायला आले किती लोक आहेत? आता सध्या आमच्याकडे रेकॉर्डवर असलेली 7 लोक आहेत. त्यामध्ये संतोष जयसिंग डफळ आहे, तुकाराम नामदेव काळे आहे, सविता खत्री, दशरथ भाऊजी काळे, नारायण शिंपी, तानाजी काटकर आणि राजेंद्र पानसरे. याच्यामध्ये टोटल आतापर्यंत 1,28,28,92,301 रुपयाची फसवणूक झाल्याबाबतच आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यातर्फे आवाहन करतो की याच विषयाच्या संबंधाने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. या गुन्ह्यामध्ये त्यांचं म्हणणं नोंदवून या गुन्ह्यामध्ये त्यांच्या देखील फसवणुकीचा समावेश आम्ही कायद्याने करून घेऊ. FIR दाखल झाल्यानंतर अजून काही नव्याने कोण तक्रार केली? नव्याने लोक त्या ठिकाणी त्यांची स्टेटमेंट, त्यांची माहिती घेऊन आम्हाला अप्रोच करत आहेत. जी लोक पोलीस स्टेशनला येतील, आम्ही यापूर्वीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाहन केलं होतं, त्याबाबत पेपरला बातम्या देखील आलेल्या आहेत. लोकांनी सजगपणानं कुणालाही न घाबरता या ठिकाणी आपलं म्हणणं नोंदवावं. गोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना कायदेशीर सहकार्य केले जाईल. अंदाजे गुन्ह्याची व्याप्ती काय वाटते? किती मोठा घोटाळा असेल? आता ह्यामध्ये आता आमच्या डोळ्यापुढे 1,28,00,000 रुपयाची रक्कम आहे. जसे जसे याच्यामधील जे व्हिक्टीम लोक आहेत की ज्यांचे पैसे गुंतवलेत आणि परताव्याचे परत मिळाले नाही, हे लोक जसे येतील तसं आम्हाला त्या रकमा जशा बदलतील तसं आम्ही करू.